तर पहिलीच महत्त्वाची बातमी, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनीही या भेटीबाबत दुजोरा दिलाय। शिवसेना हा एनडीएचा घटक पक्ष आहे। दिल्लीमध्ये एनडीए नेत्यांनाच भेटणार असं शिंदेंनी स्पष्ट केल्याचं सूत्रांकडून कळतंय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। उदय, सध्या अमित शहा यांची भेट घेतली आहे एकनाथ शिंदे यांनी असं कळतंय। विधान परिषदेसाठी महायुतीमध्ये जी खलबत सुरू आहे त्याच अनुषंगाने भेट असावी का? या भेटीकडे कसं पाहायचं? आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार रविवारी रात्री उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीला दाखल झाले होते। नवी दिल्लीमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। या भेटीमध्ये अनेक राजकीय खलबत जी आहे ती चर्चेस आली असल्याची देखील माहिती मिळते। राज्यामध्ये आपण पाहतोय की विधान परिषदेच्या जागा वाटपावरनं काहीसे रस्तेखेच जी आहे ती महायुतीमध्येच आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात चर्चा झाली आहे का? त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे। त्यानंतर पाठोपाठ राज्यातील देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। या संदर्भात देखील काही महत्त्वाची चर्चा एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये झाली असल्याची देखील माहिती मिळते आहे। मात्र याची सगळी उत्तरं जी आहेत येणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा होईल त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल। सध्या तरी राज्यामध्ये जे विधान परिषद निवडणुका आलेल्या आहेत त्या विधान परिषद निवडणुकांमध्ये जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा जी आहे ती दिसून येत आहे। त्या स्पर्धेला कशा प्रकारे उत्तर मिळतं हे आता पाहावं लागणार आहे। नक्कीच अमित शहा यावर काही तोडगा काढतात का हे पाहावं लागणार आहे। तुर्तास आपण पाहतोय की सध्या जी काही घडामोड विधान परिषदेसाठी सुरू आहे, उदय, महत्त्वाचं म्हणजे की आपण ऐकलं असेल एकनाथ शिंदे हे आता दिल्लीला गेले तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली होती की जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे, शेवटचा हात मारणं बाकी आहे। तर अंतिम टप्प्यात पोहोचलं असल्यानंतर कुठे पेच चढलाय ज्यासाठी शिंदेंना दिल्ली गाठावी लागली आहे? अगदी आपण पाहतोय की शिवसेनेने पहिल्यापासूनच एकूणच विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 5 जागांवरती दावा ठोकला होता। त्यानंतर 7 जागांसाठी आग्रही भूमिका जी आहे शिवसेनेकडनं येऊ लागली होती। 7 जागांमध्ये शिवसेनेचं कसं संख्याबळ आहे, त्यांचा उमेदवार कसा विजयी होईल याची गणितं देखील मांडली जात होती। त्यानंतर आता भाजपकडनं ज्या 3 जागा आधी दिल्या जात होत्या त्यानंतर आता एका जागेची भर पडलेली आहे आणि 4 जागा आता शिवसेनेला भाजप आहे त्या देऊ इच्छित आहे। मात्र त्यातही आणखीन 2 जागांची आग्रही मागणी जी आहे ती शिवसेनेकडनं करण्यात येत आहे आणि त्या संदर्भात चर्चा जी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झाली आहे का या संदर्भात अद्याप सुस्पष्टता नसेल तरी देखील आज समन्वय समितीची महत्त्वाची बैठक महायुतीची होणार आहे। या बैठकीमध्ये यावरती अंतिम तोडगा जो आहे तो काढला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं कसं समाधान केलं जाणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आता काही वेळापूर्वी कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीला जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना ऑन कॅमेरा नाही तर जाता जाता सांगितलेलं आहे की मी एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे, त्यामुळे एनडीएच्या नेत्यांना दिल्लीला जाऊन भेटणं काही वावगं नाही, त्यामुळे मी भेटायला गेलो होतो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। नक्कीच यातून आता काय तोडगा निघतो का ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।